नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर. अनेक रुग्णांना एक प्रश्न असतो, "डॉक्टर, माझी फिशर तर बरं भरलेलं आहे. मला बरं वाटतं. वेदना कमी झालेली आहे, पण तरीही शौचावाटे रक्त पडतंय." आज आपण यामागची कारणे जाणून घेऊया. पहिली शक्यता म्हणजे इंटर्नल पाईल्स. बऱ्याच फिशरमध्ये अंतर्गत मूळव्याध सुद्धा असतो. फिशरची जखम भरते, पण इथली वेदना थांबतात, पण तो मूळव्याध तिथंच राहतो. तर शौचाच्या वेळी त्या मूळव्याधाला घर्षण होऊन रक्त पडू शकतं. दुसरा कारण म्हणजे सेंटिनल टॅप. जुन्या फिशरच्या भागामध्ये त्वचा एक थोडीशी सुजते आणि सुजल्यामुळे त्या सुजलेल्या जागेवरती शौचाचं घर्षण होऊन रक्तस्राव होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपूर्ण रिकव्हरी. कधी-कधी वरून त्वचा भरल्यासारखं वाटते, फिशर बरं वाटते, वेदना जातात, पण पूर्ण जखम भरलेला नसतो. त्यामुळे निष्काळजीपणा झाली किंवा अर्धवट रिकव्हरी झाली, बद्धकोष्ठता झालं, तर आणखीन रक्तस्राव होण्यास कारणीभूत ठरते. चौथी शक्यता म्हणजे पचनविकार. कधी-कधी रक्त पडण्याचं कारण फिशर नसून आतडींची सूज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पॉलिप्स किंवा कॅन्सर देखील असू शकतो. त्यामुळे जर वेदना नसतानाही रक्त पडत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही परिस्थिती सध्या तपासणी किंवा प्रोक्टोस्कोपी, कोलोनोस्कोपीने स्पष्ट होऊ शकते. रक्त पडणे ही केवळ फिशरचे लक्षण नाही. त्यामुळे अचूक निदान, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. योग्य उपचार, वेळेवर निदान तुम्हाला एका मोठ्या संकटापासून वाचवू शकतो. त्वरित तुमच्या जवळील कोलोरेक्टल सर्जनला भेटा. अशाच आरोग्याविषयी संबंधित माहितीसाठी गटफिट क्लबला फॉलो करा. धन्यवाद.